रील्स किंवा व्हिडिओज किंवा पोस्ट बघून औषधं घेण्याची सवय तुमची पण आहे का? तर त्याबद्दल आज थोडीशी माहिती घेऊयात. गुगलवरती किंवा आजकाल जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टींची चिकित्सा सांगितलेली दिसते की बरेचसे रील्समध्ये बरीच माहिती देतात आणि आपण सगळेजण ती माहिती वाचून आपण स्वतःला अप्लाय करून घेत असतो. जी काही माहिती रील्समध्ये दिलेली असते ती एखाद्या व्यक्तीसाठी अनुसरून असू शकते, ती सगळ्यांसाठी सेम नसते आणि आपण तशी अप्लाय करूनही घ्यायची नसते. तर त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह अशा दोन ऍस्पेक्ट्स वरती ह्या रील्स बनवल्या जातात. सो प्रिव्हेंटिव्ह मध्ये बऱ्याचदा काही गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही अमुक करा म्हणजे तुम्हाला XYZ गोष्ट होणार नाही. त्याच्याने होतं काय की आपण सडनली आपली लाईफस्टाईल चेंज करतो, आपण सडनली एखादी गोष्ट अडॅप्ट करतो की ज्याच्याने आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. घरात राहणारी 4 माणसं जशी एकमेकांना सिमिलर नसतात, आपल्या प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, आपल्या प्रत्येकाची घडण वेगळी असते, प्रत्येकाला होणारे त्रास वेगळे असतात. सो ह्याच्यातूनच आपल्याला कळतंय की ह्याचा अर्थ एक चिकित्सा सगळ्यांसाठी लागू होऊ शकत नाही. जसं आता सध्या जो काही कॉमन आजार आपल्याला दिसतोय डायबिटीज, सो त्याच्यामध्ये बऱ्याचदा कडू रस घेतल्याने शुगर लेवल्स कमी होतात असं बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्या गोष्टी वाचून किंवा ऐकून बरीचशी लोक खूप सारे पदार्थ आपल्या आहारात सुरू करतात. जसं कडुनिंबाचा रस आहे, कारल्याचा रस आहे, गुळवेलीचा काढा, ह्या सगळ्या गोष्टी खूप अति प्रमाणात लोक सेवन करायला लागतात. ह्या गोष्टींचा जसा डेफिनेटली उपयोग आहे तसाच काही लोकांना त्या गोष्टी चालतही नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला त्या लोकांवरती दिसायला लागतात की जे त्यांच्या लक्षात येत नाही. तर ह्या गोष्टी घरगुती लेवलला आपण करणं अपेक्षित नाहीये. आपल्याला एखादा व्याधी झाला आहे किंवा आपल्याला एखादं लक्षण दिसत आहे तर आपण आपल्या वैद्यांकडे जाऊन त्या लक्षणाची माहिती घेऊन त्याची योग्य चिकित्सा करणं अपेक्षित आहे. हे जे काही सेल्फ मेडिकेशन तुम्ही जे वाचलेत किंवा ऐकलेत ते तुम्ही तुमच्या वैद्यांकडनं टॅली करणं अपेक्षित आहे, अन्यथा त्या चिकित्सेचे दुष्परिणाम तुम्हाला दिसू शकतात.